chapter, changes, that is physical and chemical changes. In this chapter, we are revise here about the various types of the changes. In our surrounding, there are the various changes occurs. That is, some changes are man-made changes, and some are the natural changes, and some other types also. आपल्या अवतीभोवती असणारे अनेक बदल तुम्ही पाहत असाल. काही बदल जे असतात ते निसर्गता किंवा त्यांच्यामध्ये काही कायमस्वरूपीचा चेंज होत असतो, बदल होत असतो, आणि काही तात्पुरते बदल असतात, अशा स्वरूपाचे असतात. आपण त्यांना काही वेळेस नैसर्गिकच्या रूपामध्ये पाहतो. म्हणजे कैरीचं आंब्यात रूपांतर होणे ही एक नॅचरल स्वरूपातले जरी असलं तरी ती कायमस्वरूपी ती चेंज होणारी गोष्ट आहे. तर अशा अनेक गोष्टी ज्या आहेत व्हेरियस चेंजेसमधल्या, तर यांचा अनुभव आपण आपल्या जीवनात घेत असतो. म्हणजे झाडावरून पडणारं फळ असू दे, किंवा गंजणारा खिळा असू दे, किंवा पडणारा पाऊस असू दे. म्हणजे ढगांपासून त्याच्यातून पाणी होऊन ते पाणी जमिनीवर पडतं, त्या पाण्याचं परत बाष्पीभवन होतं, ते बाष्पीभवन झाल्यावर म्हणजे ही संपूर्ण सायकल सुद्धा आपण यामध्ये विचारात घेऊ शकतो. वीज कडाडणे अगदी काही सेकंदामध्ये येते आणि जाते, आणि त्यावेळेस काय काय बदल होतात तो पण एक चेंजेस आपण म्हणता येईल. एखादा बल्ब पेटणे, ते पेटण्यासाठी होणारी जी क्रिया असेल ती कशी चेंजेस करून आणते. त्यानंतर एखाद्या भाजीपाला आपण कापतो, वापरतो, त्यांच्यामध्ये चेंज होतो, त्यांच्या रंगांमध्ये चेंज होतो स्वयंपाक करताना. तर अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये आहेत की ज्या आपण समजून घेतल्या पाहिजेत की काही चेंजेस हे कायमस्वरूपीचे असतात, काही तात्पुरते असतात, काही पुन्हा परिवर्तित होत नाही, म्हणजे रिव्हर्सिबल, काही पुन्हा पुन्हा कालावधीने येत असतात बदल. म्हणजे आज सकाळ संध्याकाळ होणे हा सुद्धा एक चेंज आहे, की आज सकाळ झाली तर उद्या पुन्हा त्याच कालावधीमध्ये होईल. एक विशिष्ट पिरियडिकमध्ये असतं, एक विशिष्ट नॉन पिरियडिकमध्ये आहे, त्याला काल नाही. तर असे हे चेंजेस आहेत, यांच्याविषयी आपण आज चर्चा इथे करतोय. The changes like the ripening of the fruit, spoiling of the milk occurs naturally. That the changes are known as a natural changes. अशा प्रकारचे उदाहरणं की काही दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात, ती नैसर्गिकरित्या काही बदलणारी असतात. दूध नासणे हा सुद्धा एक प्रकार हा नॅचरल ह्याच्यामध्ये आहे. तो कधी ते दूध खराब होईल हे आपल्याला सांगू शकत नाही, पण तो नैसर्गिकरित्या होऊ शकतो. आंबे पिकण्याची क्रिया ही झाडावरच होत असते, त्याला कालावधी जाईल, ती विशिष्ट कालावधी घेतल्यानंतरच ते होणार. तुम्हाला रासायनिक प्रक्रिया करून पण आता पिकवता येतं, हा भाग वेगळा, त्याला नॅचरल नाही म्हणता येणार. मग शेवटी त्याचा परिणाम हा त्या फळाच्या टेस्टवर होत असतो. हा असे अनेक उदाहरणं तुमच्या अवतीभोवती आहेत की जे नैसर्गिकरित्या चेंजेसमध्ये मोडले जात असतात. तर ही उदाहरणं तुमच्या लक्षात असावी. त्यानंतर येतोय आपल्याला युजफुल अँड द हार्मफुल चेंजेस. फरक लिहामध्ये येऊ शकतो आपल्याला की युजफुल म्हणजे काय, की काही बदल जे असतात ते आपल्याला खूपच महत्त्वाचे आणि फायद्याचे असतात. द मेनी चेंजेस सच ॲज द शार्पनिंग पेन्सिल, बेकिंग ब्रेड, कुकिंग फूड आर द युजफुल टू अस. अन्न शिजवणे ही प्रक्रिया जर नसती तर आपण अन्न खाऊ शकलो नसतो, है ना. भाकरी भाजणे, बेकिंग ब्रेड म्हणजे काय, तर भाकरी भाजणे, है ना. नाही तर पिठापासून नुसतं कच्चं पीठ खावं लागलं असतं, चपात्या खाव्या लागल्या असत्या. हा एक प्रकार आपल्याला माहीत पाहिजे. शिवाय आपण काही कृती करत असतो, जसं यांनी पेन्सिलीचं उदाहरण दिलेलं आहे, हे युजफुल आहे, मुलांच्या दृष्टीने सांगितलेलं उदाहरण आहे. द चेंजेस दॅट आर नॉट युजफुल आर कॉल्ड द हार्मफुल चेंजेस. ते हार्मफुल असू शकतात काही बदल. त्या बदलांचे आपल्याला बरेचसे उदाहरणं काही सांगता येतील, की एखादा कुजलेल्या अवस्थेमधलं गोष्ट जी आहे ती जर तशीच पडून राहिली तर त्याच्यापासून आपल्याला ते रोगकारक विषाणू जे आहेत ते आपल्या शरीरात जाऊ शकतात. यामध्ये आपल्याला आणखी काही गोष्टी बघता येतील. काही फास्ट पद्धतीने होणारे बदल आहेत. फास्ट
changes, while the changes that take place over a long period time called as a slow changes. त्याला खूप टाईम घेतो. एखादं बी लावल्यानंतर लगेच झाड उगवून लगेच तुम्हाला आंबे पुढच्या वर्षी येतील असं नसेल, है ना. त्याला कालावधी जाऊ शकतो. एखादं झाड वाढायला टाईम लागू शकतो. त्याची वाढ खूप होईपर्यंत आपल्याला वाट बघावी लागेल, की आज बी लावली आणि मला सकाळी आंबे पाहिजेत असं आपल्याला होऊ शकत नाही. तो स्लो चेंजेसमध्ये आहे. काही गोष्टी असाव्याच लागतात. एखाद्या अंड्यातून पिलं तयार होणे, की आज ते पक्षिणीने उगवण्यासाठी ठेवले असतील आणि ती 2 दिवसात त्यातून पिलं येतील असं नाही. त्याला कालावधी जाईल. त्याला 20-21 दिवसाचा कालावधी गेल्यानंतर त्याच्यामध्ये ते पिलं तयार होण्याची क्रिया होणार. तर अशा काही स्लो चेंजेस तुमच्या निसर्गामध्ये आढळून येतात तुम्हाला. ते त्यांचं तुम्ही नोंद करा. त्याची यादी बनवा की असे कोणते कोणते आहेत आणि फास्ट पद्धतीने होणार आहे. उदाहरणार्थ फास्टमध्ये काय की बॉम्ब ब्लास्ट होणे, है ना. बॉम्ब ब्लास्ट कसा असेल की असा आत्ता बॉम्ब फुटतोय, लावला बॉम्ब, तो फटाक्यांचा बॉम्बसुद्धा बघा, तो लावला, तुम्ही 2 दिवस तो वाट बघणार नाही, तो हळूवार फुटेल, बघेल, आवाज येईल, अशी क्रिया नाही होणार. ती जलद गतीने होणार. ती तुम्हाला एका काही सेकंदामध्ये तुमचं समोर ती अग्नी वगैरे सगळ्या गोष्टींचा तिथे निर्मिती होऊ शकते. तर या बदलाचं पण आपल्याला नोटीस केलं पाहिजे. काही रिव्हर्सिबल आहेत बघा. काही चेंजेस, द चेंजेस दॅट कॅन ऑकर इन अ फॉरवर्ड अँड रिव्हर्स डायरेक्शन अगेन अँड अगेन आर कॉल्ड ॲज अ रिव्हर्सिबल. राईप मँगो however cannot be transformed back into the raw mango. तो पुन्हा पिकलेला आंबा परत कैरी होऊ शकणार नाही. म्हणजे कायमस्वरूपी झालेले बदल आहे की हे बदल पुन्हा बदलू शकत नाही, परिवर्तित होऊ शकत नाही. वूड कॅन नॉट बी ऑप्टेन फ्रॉम द ॲश फॉर्म ऑन बर्निंग द वूड. लाकूड जळाल्यानंतर त्याचं राखेत रूपांतर होतं, पण पुन्हा राख जोडून आपल्याला लाकूड नाही बनवता येणार. म्हणजे ही कायमस्वरूपी झालेला हा बदल आहे. एखादी गोष्ट मेल्ट होऊन जाते. जसं मेणाला जर मेल्ट केलं तर त्यापासून पातळ असं पाण्यासारखा द्रव तयार होईल. त्याला थंड केलं तर पुन्हा मेण तयार होईल. तर ही गोष्ट जी आहे ही चेंजेबल आहे, रिव्हर्सिबल आहे. परिवर्तनीय, अपरिवर्तनीय असे 2 भाग आहेत. तर हा फरक लक्षात घ्या. त्यानंतर आपल्याला पिरियॉडिक आणि नॉन पिरियॉडिक याच्यात पण हा भाग आहे. पिरियॉडिक म्हणजे काय, कालावधी. एका विशिष्ट कालावधीने काही गोष्टी चेंजेस होत असतात. कॅन नॉट सेट द शुअर दॅट व्हॉट कॅन चेंजेस विल recur after one occurrence. If it can recur, the time interval is not fixed. Such changes are called as a non-periodic changes. विशिष्ट दिवसानंतरच ती काही गोष्ट होऊ शकते. आपण रात्री काही भिजवायला ठेवलं तर ते रात्रीभरातून ते भिजवलं जाऊ शकतं, हे आपल्याला माहिती आहे ना. त्याला एक पिरियड माहिती आहे की इतक्या वेळ दिला. तुम्ही जास्त वेळ जर समजा ते भिजवत ठेवलं तर त्याचा वास यायला लागेल. त्याला पिरियॉडिक गोष्ट जी आहे ती अनेक दिवस हे करायला लागेल. पण झाडाचं बी लावलं तुम्ही तर त्याला ते कधी उगवणार, किती दिवस लागतील याचे निश्चित आपल्याला काहीही कालावधी सांगता येणार नाही. हां, आपण महिन्याने मोजू शकतो, वर्षाने मोजू शकतो, पण तोही पिरियॉडिक प्रॉपर नाही. म्हणजे ते नॉन पिरियॉडिकमध्ये जात असतं की जिथे आपल्याला टाईम इंटरवल सांगता येत नाही, फिक्स करता येत नाही, किंवा त्याचा एक ठराविक कालावधी असेल. सकाळचा रूपांतर किती वाजता रात्रीत होणार आहे, किती वाजता दुपार होणार आहे, हे जे आहेत हे पिरियॉडिक. विशिष्ट आज जर दुपारी 12 वाजता दुपार असेल तर उद्याही दुपार असणार. हा एक प्रकार. कधी कोणाच्या इथे असं नाही होणार की चला दुपार 10 वाजता झाली. तर ती त्याचा पिरियॉडिक हा ठरलेला आहे. त्याला आपण म्हणू शकतो पिरियॉडिक आणि नॉन पिरियॉडिक. तर इथे आपल्याला असे दिलेले चेंजेस. या चेंजेसमध्ये बघा की कळीचं फुलात रूपांतर होणारं, बर्फाचं पाण्यात रूपांतर होणारं, असे उदाहरणं आपल्याला सांगता येऊ शकतात. फिजिकल आणि केमिकल चेंजेसवर चर्चा करूया आपण. देर इज नो सबस्टन्स इज फॉर्म. याच्यामध्ये काय होतं, याच्यात द चेंजेस इज द प्रॉपर्टी ऑफ द ओरिजिनल सबस्टन्स रिमेन्स द सेम. दॅट इज देर इज अ कॉम्पोजिशन रिमेन्स अनचेंज. द न्यू सबस्टन्स इज फॉर्म. सच अ चेंजेस इज कॉल्ड एज अ फिजिकल चेंजेस. तो कोणत्याही प्रकारचा पूर्ण स्वरूपचा न बदल होता, म्हणजे बर्फाचं पाण्यात रूपांतर होणं हा फिजिकल चेंजेस आहे. द चेंजेस ड्यू टू विच वन सबस्टन्स इज ट्रान्सफॉर्म इन टू द अनदर सबस्टन्स हॅव्हिंग अ न्यू अँड डिफरंट properties are called as a chemical changes. The changes due to which one substance is transformed into another substance.
एकातून दुसऱ्यात रूपांतर होणे हा कायमस्वरूपीचा बदल आहे, परमनंट आहे आणि तो टेम्पररी आहे हे पण म्हणू शकतो. टेम्पररी म्हणजे काय, तात्पुरता. तर बऱ्याचशा गोष्टी आपल्याला सांगता येतील. काही त्यांनी इव्हॅपोरेशनचं दिलं आहे. अत्तर जी असेल ती उघडल्यानंतर त्याचा स्मेल पसरू शकतो आणि अशी उदाहरणं आहेत की पाण्याचं वाफेत रूपांतर होऊन जातं, इव्हॅपोरेशन होत जातं. त्यानंतर त्याची जी प्रॉपर्टी आहे त्या बाबतीत सुद्धा आपल्याला सांगता येईल. द प्रोसेस ऑफ डिझॉल्विंग, बॉइलिंग, मेल्टिंग, दे आर द एक्झाम्पल ऑफ द फिजिकल चेंजेस. त्यानंतर आपल्याला कोरोजन म्हणजे काय, त्याला गंजणे असं म्हणतो. द वेन द आयर्न आर्टिकल रस्ट अ रेडिश ब्राऊन लेअर फॉर्म ऑन इट अँड द ग्रीनिश लेअर इज सीन टू फॉर्म वन ऑन अ कॉपर आर्टिकल. तांब्याच्या भांड्यावर तुम्ही बघा कधी कधी हिरवट लेअर येतो, त्याला आपण कोरोजन ऑफ द मेटल असं म्हणतो. त्याच्याने काय होतात, कोरोजनमुळे तो धातू जो आहे तो वीक होत जातो, बिकम द वीक ड्यू टू द कोरोजन. लोखंड असू दे, आपल्या घरामध्ये अनेक लोखंडी वस्तू असतात, ते गंजायला लागतात. तुमची सायकल असेल, काही वरती घराचे छतावरील अँगल्स असतील, त्यांच्यामध्ये सुद्धा असा बदल आपल्याला दिसून येतो, खिळे असतात. द कोरोजन इज कॉज बाय द ऑक्सिजन, मॉइश्चर अँड वेपर्स ऑफ द केमिकल्स. हे तीन गोष्टी आपल्याला सांगता येतील. ते हवेमध्ये असतात, इन द एअर, आणि त्यामुळे ते कोरोजन घडून येत असतं. कोरोजन म्हणजे काय, गंजण्याची क्रिया. तर त्याच्यासाठी त्याला गॅल्वनायझेशन करतात एखाद्या आर्टिकलला, ते होऊ नये म्हणून. प्रिव्हेंट करोजन काय करतो आपण, द कोट ऑफ द झिंक, द कॉपर अँड ब्रास आर्टिकल्स कोटेड विथ द टीन म्हणजे काय, कथील म्हणतो आपण त्याला. टीन म्हणजे कथील, त्याला टिनिंग म्हणतात. कलही करणे, ती क्रिया करायला लागते. काय पावडर कोटिंग केलं जात असतं. आणि ते आता नवीन त्याला ॲल्युमिनियमवर सुद्धा आपण करतो. आपल्या घरामध्ये खिडक्यांच्या तावदानांना रंग येतात, ते रंग म्हणजे एक प्रकारचं कोटिंग आहे. तर अशा पद्धतीने याची तयारी तुम्ही नक्की करू शकता. धन्यवाद.